हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही नेहमी माझा सकाळचा ब्लॉग बघितला. आज मी माझा संध्याकाळचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. आता झाली आहे दुपार. कधीची म्हणते हे ड्रॉवर एकदा क्लीन करेल, पण काही ना काही करता ते राहूनच जातात. हे ड्रॉवर घराच्या मधल्या भागात असल्यामुळे यामध्ये बरंच सामान ठेवलं जातं. नेहमी लागणाऱ्या ज्या काही वस्तू असतात त्या या ड्रॉवरमध्ये असतात आणि हे कितीही क्लीन केले तरी हे पुन्हा तसे भरतच जाते. या ड्रॉवर्सला नेहमी क्लीन करावे लागते, तेव्हाच त्यातील सामान सुटसुटीत राहते आणि पाहिजे असणारी वस्तू लवकर मिळते. तर आता स्वयंपाकाला बराच वेळ होता, म्हणून म्हटलं पटकन एका तासामध्ये हे ड्रॉवर आवरून होईल. या मधल्या ड्रॉवरमध्ये मी माझे सर्व चार्जर्स, पेन ड्राईव्ह, हॉटस्पॉट वगैरे ठेवले आहेत. सोबत देवाची काही पुस्तके, कॅन्डलसाठी लायटर, थोड्याशा मेडिसिन असतात. त्यानंतर डायनिंग टेबलवरची एक्स्ट्रा कोस्टर्स आणि काही गॉगल्स सुद्धा असतात. त्यानंतर या बाजूच्या ड्रॉवरमध्ये सर्व स्टेशनरी सामान असते. त्यामध्ये सर्व प्रकारच्या चिकटपट्ट्या, त्यानंतर स्टेपलर, त्याच्या पिन्स आणि TDS मीटर आहे. त्यासोबतच नेल कटर सुद्धा यामध्ये असते. त्यानंतर या लास्ट बॉक्समध्ये फेविकॉल, कटर, पेन, पेन्सिल आणि काही कात्रे आहेत. असे मी हे माझे ड्रॉवर ऑर्गनाइज केले आहेत. यामधल्या वस्तू ऑर्गनाइज करण्यासाठी यामध्ये फोनच्या डब्यांचा वापर केला आहे. काही कार्डबोर्डचे सुद्धा आहेत. तर या ड्रॉवरचा कोपरा ओव्हनला नेहमी लागत होता, त्यामुळे मी याला लावण्यासाठी Amazonवरून काही फोमचे कॉर्नर ऑर्डर केले. फक्त आपल्याला पील करून स्टिक करायचे असतात. तर आज ओव्हन दुपारच्या स्नॅक्समध्ये खातो आहे इडली. त्याला इडली खूप आवडते आणि तो मस्त हातामध्ये घेऊन खातो. मग काय बनवणार आज डिनर मध्ये? काय बनवू? आज तर अशी बिर्याणी खायची इच्छा आहे. ठीक आहे, बनवते. पण त्याला बरंच प्रिपरेशन करावं लागेल. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. मी कुकर मध्ये बिर्याणी बनवते. ठीक आहे, चल तर बनव मग. तर आज बनवत आहे मी कुकर मधली बिर्याणी. त्यामध्ये मी चिकनला मॅरिनेट तर करणार आहे, ते जास्त वेळ ठेवून नाही देणार. तर मग बघूया कुकर मधली बिर्याणी. तर बिर्याणीसाठी मी बिग बास्केटवरून चिकन ऑर्डर केले. ते 10 मिनिटात डिलिव्हर करतात. चिकनला आधी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर आता बिर्याणीसाठी इथं मी कांदा असं लांब लांब चिरून घेते आहे. बिर्याणीमध्ये खूप सारा कांदा असला तर बिर्याणी छान लागते. त्यानंतर आता इथं कुकरमध्ये मी थोडेसे ऑइल घातले. त्यानंतर त्यामध्ये एक तमालपत्र टाकले. उभा लांब चिरलेला कांदा त्यामध्ये ऍड केला. या कांद्याला आपल्याला छान लालसर होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे आहे. आता इथं बिर्याणीसाठी तांदूळ काढून घेते. मी इथं फॉर्च्यूनचा बिर्याणी स्पेशल बासमती राईस यूज करते आहे. याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये मी पाणी ऍड करते. आपल्याला हा राईस अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आहे. त्यानंतर इथं चिकनच्या मॅरिनेशनसाठी मी कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेते आहे आणि आता आलं लसूणची पेस्ट बनवून घेते. ही पेस्ट आपल्याला मॅरिनेशन मध्ये घालायची आहे. त्यासोबतच यामध्ये मी 15 ते 20 पुदिन्याची पाने ऍड करते. आणि इथं मसाल्यांमध्ये लाल तिखट, थोडीशी हळद, त्यानंतर धने पावडर, थोडेसे जिरे पावडर आणि बिर्याणी मसाला ऍड करते आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ. आणि मॅरिनेशनसाठी दही पाहिजे होते, तर घरामध्ये दहीच नव्हते, म्हणून मग माझ्या हस्बंडला फोन केला. त्यांनी मला खालच्या दुकानातून दही आणून दिले. तर आता इथं मॅरिनेशन मध्ये दही ऍड करते आणि उरलेले दही साईडला रायत्यासाठी काढून ठेवते. आणि आता चिकनला मस्त मॅरिनेट करून घेते. चिकन छान मॅरिनेट करून झाले आहे. कुकरमध्ये जो कांदा फ्राय केला होता त्यामध्येच मी हे मॅरिनेटेड चिकन सुद्धा ऍड करते. आणि हे चिकन आपल्याला 70% कुक करून घ्यायचे आहे. यामध्ये मी कुठलेही पाणी घालत नाही. चिकनला त्याचे पाणी सुटेल आणि दह्याचे सुद्धा पाणी होईल. खूप छान स्मेल येतो आहे आता याचा. आता चिकन 70% कुक झाले आहे. आता त्यामध्ये मी पाणी ऍड करते आणि भिजवलेले तांदूळ ऍड करते. आता याला छान मिक्स करून घेऊया. चिकन मध्ये आधीच मीठ ऍड केलेले होते, तर आता आपल्याला गरजेनुसार मीठ ऍड करायचे आहे
आणि कुकरचं झाकण ठेवून मोठ्या गॅसवरती 1 शिट्टी होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर लहान्या गॅसवरती 1 शिट्टी होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता मी इथं अव्यांसाठी रायता बनवण्यासाठी एका वाटीमध्ये थोडेसे दही काढून ठेवले। आता मी इथं रायत्यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करणार आहे। त्यानंतर एक मिरची बारीक कापून त्यामध्ये ऍड करणार आहे आणि चवीनुसार मीठ ऍड करते। त्यानंतर यामध्ये थोडेसे जिरा पावडर, थोडेसे ब्लॅक सॉल्ट घालते आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। रायता रेडी झाला आहे। अव्यांसाठी जो रायता बनवला त्यामध्ये मी मिरची ऍड केली नाही। त्यानंतर आता कुकरची वाफ व्हायला वेळ होता, तर डिनर नंतरच्या डेझर्टची तयारी करते आहे मी। डेझर्टमध्ये मी मँगो शेक बनवणार आहे। तर आता कुकरची वाफ निघाली आहे। आता बघूया कशी झाली बिर्याणी। स्मेल तर अगदी मस्त येतो आहे। चिकन तर मस्त प्रॉपर शिजलेले दिसते। खूप टेस्टी बनते अशी बिर्याणी, तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा। मला तर नॉर्मल बिर्याणीपेक्षा ही कुकरवालीच बिर्याणी जास्त आवडायला लागली आहे। आणि त्यानंतर हा डेझर्टला मँगो शेक विथ ॲडेड ड्रायफ्रुट्स। तर ह्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि आम्ही मस्त मूवी बघता बघता डेझर्ट एन्जॉय करतो आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।